नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेची रणधुमाळी सध्या चालू आहे. अनेक पक्षाचे उमेदवार अनेकांनी जाहीर केले आहेत. सध्या सोलापूरमध्ये चित्र बघता काँग्रेसकडून प्रणिताई शिंदे यांना लोकसभेचा उमेदवारी जाहीर केला असलं तरी भाजपकडून अजून सुद्धा या ठिकाणी उमेदवार कोणी जाहीर केलेला नाही. प्रणिताई शिंदे यांनी अनेक भागामध्ये दौरे चालू केले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा. मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावामध्ये एक प्रकारचा आदेश दिला आहे किंवा प्रत्येक मराठा समाजाला सांगितलं आहे की कोणत्याही राजकीय नेत्याला गावामध्ये येऊ देऊ नका किंवा सभा घेऊ नका. त्याच अनुषंगाने मी आज पंढरपूर मधल्या अगदी जवळ असलेल्या गोपाळपूर या गावामध्ये आहे. आता नुकताच या ठिकाणी सोलापूर मध्येचे आमदार प्रणिताई शिंदे यांनी या गावामध्ये दौरा केला होता आणि त्यांना गावात आलेल्या इथल्या लोकांनी अडवलं, घोषणा केल्या. त्यांनी त्या लोकांचं सांत्वन या ठिकाणी कशा पद्धतीने केलंय, काय गावातल्या इथल्या लोकांची भूमिका आहे इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया. तर साहेब, नेमकी काय भूमिका काय तुमच्याबद्दल? आमची भूमिका एकच आहे, मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि कुणबीचे दाखले मिळत नाहीत तोपर्यंत आमच्या गावात कुणीही कुठल्याही राजकीय पक्षांनी येऊ नये आणि आमच्या गावातले कोणी समर्थन करणार नाही त्याचं. आता प्रणिताई शिंदे गावामध्ये आलते, आल्यानंतर आम्ही रस्त्यावर जाऊन सांगितले की आमच्या गावात पाय ठेवायला नाही, तुम्ही कुठलीही सभा घ्यायची नाही, कुठलीही विचार विनिमय बैठक वगैरे तुम्ही कुठलीही काही घ्यायचं नाही. त्या पद्धतीने सगळ्या मराठा समाजानं सांगून घोषणा देऊन त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा तुम्ही आमच्या इथं काय करायचं नाही आणि त्या आल्या मार्गी परत गेले. पण प्रणिताई शिंदेला हा मुद्दा लागू का सगळ्या? नाही, सगळ्यांना. पण ते शिंदे वगैरे कुठला राजकीय पक्ष वगैरे नाही, प्रत्येक नेत्याला आहे. मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस कुठलाही नेता पाठिंबा द्यायला आलेला नव्हता. त्यामुळे कुठल्याही नेत्याला आमचं समर्थन नाही. तर तुमचं आणि त्यांचं काय गावकऱ्यासमोर सगळं बोलणं झालं, काय सांगितलं त्याने? नाही, त्यांनी सांगितलं प्राणसाहेबांचे कुणबी दाखले आहेत ते आता जे निघले ते तर द्या, ते काय प्रत्येक येते सांगते ते त्याचा विषय नाही. पण जोपर्यंत आम्हाला पूर्ण समाजाला कुणबी दाखला मिळत नाही तोपर्यंत वातावरण असंच राहणार. जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत तेच वातावरण राहणार. गोपाळपूरची भूमिका लोकसभे बाबतीत काय मराठा समाजाची? समाजाची भूमिका कुठल्याच पक्षाच्या पाठीमागे नाही. जो मराठा समाजाला न्याय देईल त्याच्या मागे जाईल. कोण देईल मराठा समाजाला? आजपर्यंत कोणी दिलेला नाही. जो कोणी दिल तो म्हणतोय, कोणी दिलेला नाही. खरं बघायला गेलं तर प्रणिताई शिंदे विरोधात 10 वर्ष झाले यांचं विरोध सरकार आहे. विरोधी सरकार असलं पण त्यांनी तर कुठे आम्ही रस्त्यावर उतरलो आम्हाला पाठिंबा दिलता? दिलाच नाही ना. आता आले तर आता पाठिंबा दिला ही काही विषय नाही आमचा. ती सांगतात ना आम्ही आवाज उठवलाय मराठीविषयी. तुम्ही आवाज उठवलाय जेव्हा आता एवढं चालू आहे, मुंबई चालू आहे, पुणे चालू आहे, सराठी चालू आहे, सगळीकडे चालू, कुठे त्यांनी पाठिंबा दिलाय? कुणी नाही, कुणीच पाठिंबा दिला नाही. त्यामुळे त्यांना कुठं काय आमचं समर्थन आहे असं नाही किंवा त्यांना कुणालाही समर्थन नाही आमचं. ठीक आहे, काय सांगताल याबद्दल सगळं? आज सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला गोपाळपूर या ठिकाणी. आज खरं तर आमचं 18वं आंदोलन आहे, जेणेकरून कोणालाही त्रास होणे अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन केलं आणि याची संयमपणा किती असतो मराठा समाजाकडून. आज गेली सरकारने आज 15 वर्ष मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आज आमची मागणी आमच्या सहकारी उदय पवार यांनी सांगितलंय की आमची मागणी एकच आहे, एक कुणबीचं सर्टिफिकेट आमच्या समाजाला लागू करावं. दुसरी मागणी आम्हाला 13% पर्यंत आरक्षण मिळावं. असं नाही गेल्या कुमंडलने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या नाहीत. गेल्या ठिकाणी वाशीमध्ये त्यांनी आमच्या समाजाचा मोर्चा जे अडवला आणि त्यांनी आम्हाला जी खोटी आश्वासनं देऊन आमच्या गुलालाच्या स्वरूपाने त्यामुळे खोटे आश्वासन केंद्र सरकार असेल त्यांचं गेलेलं प्रतिष्ठित मंडळ केंद्र सरकारकडे राज्य सरकार या सरकारने आम्हाला भाजप सरकारने न्याय दिला नाही. आमची फसवणूक केल्यामुळे भाजप सरकारवर आमच्या समाजाचा तीव्र राग आहे. राग असल्यामुळे कुठला जरी पक्ष आमच्या गावामध्ये आला किंवा कुठल्या शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आमच्या समाजाची हीच मागणी असणार की जोपर्यंत आमच्या मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याचा तीव्र जाहीर निषेध करण्यात येणार आहे. आता मला तुमचा भाजपवर राग आहे, पण मराठा समाज 2 वेळा आरक्षण भाजपने दिले, फडणवीस साहेबांनी दिले, शिंदे सरकारने कोर्टात टिकलं का? मस्त दिलं. नुसतं आश्वासन तोंडाने बोलून चालत नाही, कागदोपत्री आम्हाला नाही पाहिजे. कारण कागद बोलतो माणूस, तोंडाने मस्त बोलेल समुद्रातलं पाणी आणेल, पण कागद दिला का? कागदावर आम्हाला लेखी GR द्या, प्रसिद्धी करा त्याची. मराठा समाजाचे आमचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे भाऊ पाटील करते. तुम्ही त्यांना लेखी आश्वासन तुम्ही ते प्रत्येक वेळेस ज्यांनी आरक्षण करता माघार घ्या. आज 3 वर्ष झालं ती उपाशी असल्यासारखे समाजासाठी प्रत्येक वेळेस त्याच मैदानात उभा आहे. तुम्ही त्यांची चेष्टा केल्यासारखी करता, 2 महिन्यांनी देऊ, 3 महिने त्यांना आरक्षण मागता. ह्यामुळे समाजाच्या मुळे सुद्धा बाकीच्या समाजावर सुद्धा याचे इफेक्ट परिणाम होऊ लागलेत. आज आमच्या समाजावर बाकी अन्य नेते त्यांनी सुद्धा नाही तसले आरोप केले. मराठा समाज म्हणजे आज 92-96 सगळ्या समाजाला धरून चालणार आहे. तुम्ही आज मराठा समाज म्हणजे थोरला भाव आहे, तुम्ही याच्या पाठीशी काय येत नाही? तर मराठा समाजाने सगळ्याला सरकार न्याय दिलाय. मग तुम्ही मराठा समाजावर बाकीच्यांना काय उद्रेक तुम्ही राजकीय पोटापोटी तुम्ही विषय घालायला लागलाय? आज तुम्ही पुढारीच आहेत सगळे, तर तुम्ही आमच्याकडे आता काय यायला लागला? ज्यावेळेस आंदोलन चालू होती त्यावेळेस एकही कुठला पुढारी मराठा समाजासाठी मनोज जरांगे भाऊंसोबत मुंबईला चालत आला नाही किंवा त्यांच्या उपोषण मध्ये 2 दिवस बसला नाही.
आम्ही बसायला पाहिलं होतं. तुम्ही फक्त स्टंट राजकारणापुरती आता मतं मागता आणि मराठा समाजाची फसवणूक करता. मग यात आमच्या पंढरपूर सारख्या भागामध्ये मराठा समाज नसून महादेव कोळी समाज दाखल्यांचा पण प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत, धनगर समाजाचे प्रश्न आहेत. मग तुम्ही फक्त सरकार भाजप सरकार असेल फक्त 10 वर्ष फक्त मराठा समाजाची फसवणूक करत नाही, तर आमच्या सगत असणाऱ्या बारक्या जातींची सुद्धा फसवणूक करते समाजांची. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारने जर मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय नाही दिला तर हा मराठा थोरला बंधू म्हणून ह्या सगळ्या समाजाची बाजू घेऊन मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. भाजपला तुम्ही एवढं बोलतोय, काँग्रेसवर विश्वास वाटतोय तुमचा? काँग्रेसवर कोण म्हणतंय? आमचं मनोज जरांगे साहेब जे शब्द देतील ते अजून आमची बैठक होणार आहे. मनोज जरांगे साहेबांची दिशा आहे, ती दिशा ठरवतील, आम्ही त्या दिशेने जाण्याचा उमेदवार दिलाय का लोकसभेसाठी? आमच्या गावात उमेदवार देणार आहेत, मनोज 4 उमेदवार देणार आहेत. आता उदय पवार आमच्या गावचे आहेत, पोलीस पाटील त्यांचे बंधू, ते आमच्या गावातून जे निर्णय गावकरी एकमताने घेतील त्यावेळेस आम्ही सर्वजण उमेदवार निश्चित देणारच आहे, त्यात काय वाद नाही. पण आमच्या समाजात एकी आहे मराठा समाज गोपाळपूर म्हणून, आम्ही या सरकारचा नसून या सर्वच पक्षांचा जाहीर निषेध करतो एवढंच सांगू इच्छितो. ठीक आहे. प्रणिताई शिंदे आल्या त्या गावामध्ये, आता लोकांनी विरोध केला सगळ्या, काय ते योग्य आहे का? त्यांना विरोध करणं बरोबर आहे का? त्यांना गावामध्ये सभा दिले पाहिजे? कसं आहे, मराठा समाजाला हे 10% आरक्षण जे दिले त्यांनी ते EW मध्ये काय आमचं त्यात हे होत नाही, आम्हाला 10% आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आम्ही आता त्यांच्या सभा ती आम्ही कुठलेच भाजप असो नाहीतर काँग्रेस असो ही कुठलीच सभा आम्ही इथं होऊ देणार नाही. राजकीय पक्ष सगळ्यांनाच बंद आहे आमच्या इथे. 10% आरक्षण टिकणार नाही, हे 10% आरक्षण टिकणार नाही. एकीकडं आरक्षण द्यायचं आणि दुसरीकडं त्यांचीच माणसं पाठवायची तिथं त्यांच्या विरोधात, कसं आरक्षण टिकणार? मागचं आरक्षण टिकलं नाही म्हणल्यावर आता कसं टिकणार? लोकसभा कशी लढवायची? लोकसभा आता आमच्या जे उमेदवार देतील म्हणून जरांगे पाटील जे आम्हाला सांगतील ते आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार आहे. काय प्रतिक्रिया काय गावकरी म्हणून? गावकरी म्हणून आमच्या गावामध्ये आम्ही वेळोवेळी आम्ही रस्त्यावर आंदोलन केले असता कुठल्याही पक्षाने कुठल्याही राजकीय नेत्याने आम्हाला दखल कुठल्याही आमची प्रकारची कुठली काही घेतलेली नाही त्यांनी. आणि आता उमेदवारी जाहीर आचारसंहिता लागल्यानंतर आता आमच्या डोळ्यासमोर या लागलेले आहेत, आता आमच्यापाशी हात जोडा लागलेले आहेत की मतासाठी, तरी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना दावून देऊ की आम्हाला जे मनोज पाटील जी सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू खाली. ठीक आहे. खरं तर इथल्या लोकांच्या विरोध हा एखाद्या कुठल्या सरकारला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला नसून संपूर्ण राजकीय गटाला किंवा संपूर्ण राजकीय नेत्यांना या गावामध्ये प्रवेशाचा बंदी आहे. खरं तर आता यांनी विरोध केला फक्त काँग्रेसच्या प्रणिताई शिंदे होत्या म्हणून यांना नाही, इथून पुढे जो भाजपचा किंवा उमेदवार किंवा इतर पक्षाचा प्रचारासाठी उमेदवार होईल त्यांना सुद्धा या गावातून प्रचंड विरोध असणार आहे. मनोज जरांगे पाटील खरं तर आरक्षणामुळे यांचं बऱ्या प्रमाणात गावामध्ये, याच गावात नाही तर अनेक गावाचं आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जरांगे पाटील ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढची भूमिका हा समाज या ठिकाणी घेईल. सरकारनं या लवकर लक्ष देऊन यावर तोडगा काढणं अतिशय गरजेचं आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, गोपाळपूर.